मिरजेत हॉटेल नाश्ता सेंटरमध्ये घरगुती गॅसचा खुलेआम वापर. पुरवठा विभाग झोपेचे सोंग घेतोय. मिरज शहरात घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे नागरिकांना 10 ते 12 दिवस प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे हॉटेल आणि नाश्ता सेंटरमध्ये खुलेआम घरगुती गॅसचा वापर होत असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे पुरवठा विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. शहरातील विविध गॅस एजन्सीमध्ये सिलेंडरसाठी नागरिकांना मोठी गर्दी होत असून वेळेवर गॅस न मिळाल्याने गृहिणींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याच वेळी काही हॉटेल आणि नाश्ता सेंटरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे उघड झाले आहे. नियमानुसार व्यावसायिक वापरासाठी वेगळे कमर्शियल सिलेंडर वापरणे बंधनकारक असताना घरगुती गॅसचा गैरवापर होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना गॅससाठी रांगा लावाव्या लागत असताना व्यावसायिकांना मात्र सहज उपलब्धता मिळत असल्याने नाराजी वाढत आहे. दरम्यान या प्रकाराकडे पुरवठा विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. संबंधित हॉटेल आणि नाश्ता सेंटरवर तातडीने कारवाई करून घरगुती गॅसचा गैरवापर थांबवावा, तसेच गॅस वितरण व्यवस्थेची सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून गॅस पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.